न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं MNS न्यूज नेटवर्क। मैं हूं आपके साथ प्राची। तो आइए देखते हैं गोंदिया जिले से आई हुई आज की खास खबर। गोंदिया शहर में फिर से गैंग वॉर शुरू। गोंदिया शहर वैसे ही गुंडे मवालियों का शहर कहलाया जाता है, लेकिन गोंदिया शहर में यादव और अन्य गुटों में हमेशा मुठभेड़ होती रहती है, लेकिन इस बार सीधे तौर पर गोली मारकर हमला किया गया है। आइए देखते हैं क्या है पूरा मामला। गोंदिया शहर में हाल ही में यादव की गैंग पर हमला किया गया है, जिसमें गोली चलाकर यादव गैंग के कल्लू यादव पर गोली मार दी गई है। गोंदिया शहर में दिल दहलाने वाली घटना बहुत ही पुलिस प्रशासन की प्रतिमा को मलिन करने वाली है। पिछले कई दिनों से यादव और अन्य गुटों में गैंगवार की छोटी मोटी घटनाएं घट रही थी, जिसके चलते आम जीवन अस्त व्यस्त हो जाता है। कल्लू यादव पर जानलेवा हमला यह पुरानी रंजिश का ही मामला है। हा नक्की कशातला प्रकार आहे याची तपास यंत्रणा जी आहे ती माहिती घेण्याच्या शोधात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी घटना घडते तर ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे, रागाच्या भरात झालेला आहे, कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमनस्यातून झालेला आहे, हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे। त्याच्यामुळं आजची सुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासांतीच या गोष्टी निष्पन्न होणार आहेत आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे। त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ज्या असतील तर त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल। महत्त्वाचं समजून घेण्यासारखा भाग जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती ही बघायला मिळणार आहे। कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनाला सुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं। आज दहशतमय निर्माण झाले, गोंदिया शहर बंद करण्यात येत अशी चर्चा सुरू झाली। कुठल्याही प्रकारची कोणालाही आपापलं दुकान बंद करायची आवश्यकता नाही, दहशत वाटून घ्यायची आवश्यकता नाही। प्रत्येकजण आपापलं काम करतो आहे, पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे। जी काही घटना घडली आहे, मी जसं म्हटलं की ती घटना कशातून घडली आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे। तर किंवा मी सगळ्यात आधी तुम्हाला हे सगळ्यांना सांगेल की कुणीही कुठल्याही प्रकारचं इतर कुठलंही गैरकृत्य न करता पोलिसांचं जे काम चालू आहे ते काम तपास या एकमेव गोष्टीच्या भोवती चालू राहिलं पाहिजे, याच्यासाठी फोकस्ड राहणं गरजेचं आहे। इतर कुठल्याही भानगडी केल्यास त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सुद्धा आपल्याला इतर कामांसाठी डायव्हर्ट करायला लागते, पोलीस फोर्सला डायव्हर्ट करायला लागतं। त्याच्यातून आपलं जे मेन महत्त्वाचं काम आहे जे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होऊन चालत नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सूचना आहे की सूचना देण्यात येते कुणीही कुठल्याही प्रकारचे अफवा पसरू नये। सदर पेशंट जो आहे तो सध्याच्या माहितीप्रमाणे अत्यंत स्टेबल आहे, सध्याच्या माहितीप्रमाणे, आणि लवकरच तिथं गेल्यानंतर तिथं ज्या ठिकाणी ऑपरेट केलं जाणार आहे तिथूनसुद्धा आपल्याला ती माहिती मिळेल की त्याच्यामध्ये पुढं काय परिस्थिती निर्माण होते। त्याच्यामुळे कुणी कुठल्याही अफवांच्या बळी न पडता आपापलं काम करावं, आपापलं कर्तव्य पार पाडावं। मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य या भारतामध्ये, या देशामध्ये आपलं हे असलं पाहिजे की आपण आपलं काम चोख आणि व्यवस्थित एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावं, ना की कुठली तरी अफवा पसरून इतर लोकांना त्रास देऊन त्यांच्या जीवनामध्ये कारण नसताना आपण ढवळाढवळ न करता या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। अब आप हमारे न्यूज चैनल को अपने मोबाइल ऐप पर भी देख सकते हैं। अपने मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, हाइक, ट्विटर, कुक और फेसबुक जैसे कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे यूट्यूब लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। अब वक्त तो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार।